या ठिकाणी 36 जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकार्यालयावरती आमच्या शिक्षकांच्या मागण्या आम्ही मान्य करण्याबाबत महाराष्ट्र शासनाला जाग यावी म्हणून आम्ही हा मोर्चा काढला आहे। मागील ऑक्टोबरच्या ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं असा आदेश काढला की इथून पुढं म्हणजे जेवढे शिक्षक जुने आहेत नवे आहेत त्यांना RT कायद्याप्रमाणे राईट ऑफ एज्युकेशनच्या कायद्याप्रमाणे TET पास होणं अनिवार्य केलं आहे। आमचं म्हणणं आहे राईट ऑफ एज्युकेशन कायदा 2013 पासून महाराष्ट्रात लागू झाला, तेव्हापासून तुम्ही TET घेण्याला आमचा विरोध नाही। पण जर तुम्ही आमच्या 53 वर्षाच्या रिटायरमेंटला आलेल्या शिक्षकाला जर 2 वर्षामध्ये TET पूर्ण करा नाही तर तुम्ही सर्व्हिसमधून तुम्हाला सेवानिवृत्त व्हावे लागेल असा अन्यायकारक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला। त्याच्या विरोधामध्ये याचिका दाखल करून महाराष्ट्र शासनाने त्यांना विनंती केली पाहिजे लोकसभेच्या माध्यमातून की हा कायदा रद्द करावा आणि 13 फेब्रुवारी 2013 पासून या ठिकाणी हा कायदा लागू करावा, ही एक आमची मागणी आहे। हा कायदा रद्द नाही तर पाऊल का असणार? हा कायदा रद्द नाही झाला तर आम्ही बेमुदत शाळा बंद करू, कारण अशा बी नोकरी आमच्या घालवायच लागलाय तुम्ही, तर मग आम्हाला त्या नोकरीपासून तुम्ही वंचित ठेवायचं ठरवलेलं दिसतंय आणि या दृष्टिकोनातून आम्ही शाळा बंद ह्या अमर्यादित अशा दिवसासाठी आम्ही शाळा बंद आंदोलन करू हा इशारा आहे।